नमस्कार. सुजित कुमारने मीराच्या वकिलाला फोडलेलं असतं. म्हणजेच मीराच्या वकिलाला त्यांनी जादा पैसे दिलेले असतात आणि सत्याच्या बाजूनी कोर्टात केस लढतो असं दाखवायचं, पण पुरावे मात्र काहीच सादर करायचे नाहीत. हे मीराला चांगलंच लक्षात आलेलं असतं. मीरा खूपच काळजीत असते. तिला काय करावं तेच कळत नसतं. त्याच वेळेला लगेच रिया मीराजवळ येते आणि मीराला म्हणते, मीरा काय झालं? अगं कसला विचार करतेस? त्यावेळेला मीरा बोलते, रिया मला खरंच खूप काळजी वाटते, कारण कोर्टात केस चालू आहे. तुला तर चांगलंच माहिती आहे. मला खरंच कळत नाही की काय करावं ते. तेव्हा रिया बोलते, अगं सत्यादादाची केस ना, तू नको काळजी करूस. सगळं काही नीट होईल. तुला काळजी करायची गरजच नाही. त्यावेळेला मीरा बोलते, नाही रिया, खरं सांगायचं तर आम्ही जो वकील या केससाठी निवडला आहे तो वकील ऑलरेडी फुटलेला आहे. तेव्हा रिया बोलते, काय तू काय बोलतेस मीरा, कळतंय का? त्यावेळेला मीरा बोलते, हो, मी जे काही बोलते ते खरं आहे आणि मला याच गोष्टीची भीती वाटते. खरं तर मला कळतच नाही की काय करावं ते. आता तर मला समजतच नाही आहे. पण कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर आता काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर मी शांत बसू शकत नाही. तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच रिया बोलते, मीरा तू काळजी करू नको, सत्यादादा उद्या सुटणार. हे सर्व माझ्या डॅडमुळे होतंय ना, तुला काळजी करायची गरजच नाही. सगळं काही अगदी व्यवस्थित होणार. त्यावेळेला लगेच रिया मोठ्याने बोलते, मीरा सांगितलं ना, रडू नकोस. तेव्हा लगेच मीरा बोलते, कसं होणार? खरं सांगायचं तर कोर्टात केस लढायची आहे. पण खरं सांगू का, मला तर कळतच नाही की काय करावं ते. पण मी सुद्धा शांत नाही बसणार. त्यावेळेला रिया बोलते, तुझा माझ्यावरती विश्वास आहे? तुम्ही दोघांनी आमच्यासाठी काय काय केलं मला याची जाणीव आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. मी सगळं काही नीट करेन आणि मी सगळं काही नीट केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थितच होणार. हे ऐकून मात्र खूपच बरं मीराला वाटलेलं असतं. इकडे कोर्टाची केस चालू असते. त्यावेळेला सत्याचा वकील अगदी शांत बसलेला असतो. त्याच वेळेला सुजित कुमारच्या बाजूने सगळे पुरावे सादर करण्यात येत असतात. त्यामुळे सत्या खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. सत्याच्या विरोधातले सगळे पुरावे सादर केल्यानंतर सत्यानीच हा ॲक्सिडेंट घडवून आणला असं सिद्ध होतं. तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते, अहो वकील साहेब, आम्ही तुम्हाला इथे कशासाठी आणलंय? आमच्या बाजूने केस लढण्यासाठी ना. पण तुम्ही तर आमच्या बाजूने काही बोलतच नाही आहात. असं का करताय तुम्ही? त्यावेळेला लगेच ते वकील बोलतात, हे बघा मीरा, तुम्ही जरा शांत व्हा. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. सगळं काही व्यवस्थितच होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा मात्र मीरा खूपच चिडते आणि बोलते, काळजी करू नका? खरं सांगायचं तर मला लाज वाटते, लाज तुमची. अहो आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही समोरच्या पार्टीकडून पैसे घेतलेत आणि आमच्या विरोधात केस लढत नाही आहात. खरंच मला लाज वाटते. तुमची असं कसे काय वागू शकता तुम्ही? त्यावेळेला मात्र ते खूपच चिडलेले. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, हे बघा, एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही, खोटारडे. जज साहेब, तुम्ही मगाचपासून बघताय की यांच्या विरोधात पुरावे सादर केले जात आहेत, पण काही झालं तरीसुद्धा हे काहीच बोलत नाहीत. याचंच मला वाईट वाटतंय. हे असे कसे काय वागू शकतात? त्यावेळेला मात्र सत्या खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला रिया बोलते, एक मिनिट मीरा, त्यांना जे करायचंय ते करू दे, मी आहे ना. आणि स्वतः रिया कोर्टामध्ये जाते आणि म्हणजे, साहेब तुम्ही जरा नीट विचार करा. खरं सांगायचं तर विक्रांत ढवळीकर माझे वडील आहेत. तरीसुद्धा विक्रांत ढवळीकर काय काय करू शकतात हे मला चांगलं माहिती आहे. त्यांनीच आमच्या सत्यादादाला मुद्दामून अडकवलं. खरं सांगायचं तर विक्रांत ढवळीकर सारखा माणूस नाही. खरं सांगू का, विक्रांत ढवळीकर एक नंबरचा आगाऊ माणूस आहे आणि माझा तर त्या माणसावरती विश्वासच नाही. मी त्यांची स्वतःची लेख सांगते. खरं सांगायचं तर या सुजित कुमारने आणि या विक्रांत ढवळीकरने मिळून हे सर्व केलं. यात सत्यादादाचा काहीही दोष नाही, हे मी तुम्हाला पूर्णपणे सांगते. तेव्हा मात्र जज साहेब म्हणतात, विक्रांत ढवळीकर, अहो तुमची मुलगीच तुमच्या विरोधात बोलतीये. म्हणजे हा ॲक्सिडेंट
सत्यजित गायकवाड यांनी केलेलाच नाही. त्यावेळेला मीरा बोलते हो जज साहेब, सत्यजित गायकवाड यांनी हा ॲक्सिडेंट केलेलाच नाही. त्यावेळेला जज साहेब म्हणतात विक्रांत ढवळीकर आणि सुजित कुमार, तुम्ही आमची दिशाभूल केली आणि यासाठी तुम्हाला शिक्षाही मिळणारच. खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे. तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच कळत नाही. एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही, खोटारडे, आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला विक्रांत मोठ्याने बोलतो पुरे झालं, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट मात्र मला आता नक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही. लवकरात लवकर मला स्वतःचाच विचार करावा लागणार. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असतात. त्यावेळेला विक्रांत ढवळीकर म्हणतात रिया तू हे चांगलं केलं नाहीस. त्यावेळेला रिया बोलते डॅड, मी जे काही केलं ते योग्यच केलं. खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती डॅड, तुम्ही असं कसं काय वागू शकता. खरं सांगायचं तर डॅड, तुम्ही जरा विचार करायला पाहिजे होतात, पण तुम्ही मात्र विचारच केला नाही. डॅड, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावेळेला लगेच विक्रांत ढवळीकर बोलतो गप्प बस, आज तू माझी मुलगी आहेस याचीच मला लाज वाटते. मुळात मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे. आत्ताच्या आता तू माझ्या डोळ्यासमोरून चालती हो. त्यावेळेला लगेच रिया बोलते डॅड, एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या सासरच्या माणसांना त्रास द्यायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र विक्रांत रियाकडे बघतच बसतो आणि शेवटी जज साहेबांनी सत्याची अगदी सही सलामत सुटका केलेली असते. त्यामुळे सत्या जेलमधून कायमचा बाहेर पडलेला असतो. त्यावेळेला सत्याला खूपच आनंद होतो आणि तो मीराजवळ जातो आणि रियाला बोलतो रिया खरंच थँक्यू. खरं तर तुझ्यामुळे आज मी जेलमधून बाहेर आहे. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही. त्यावेळेला रिया बोलते आभार मानायची गरजच नाही सत्या दादा, मी माझं कर्तव्य पार पडलंय. तेव्हा मात्र सत्या तिच्याकडे बघतच बसतो. त्यावेळेला सत्या मोठ्याने बोलतो पुरे, आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला लगेच रिया बोलते चल आता तुझ्यावरती कोणीही आरोप. त्यावेळेला सत्या बोलतो रिया खरंच थँक्यू, तुझ्यामुळे मी आज जेलमधून सुटलो. तुझे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही. तेव्हा लगेच रिया बोलते माझे आभार मानायची गरजच नाही. मी जे काही केलं ते तुमच्या सर्वांसाठी केलं आणि तुम्ही आता माझं कुटुंब आहात. त्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास झालेला मला बघवणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर विक्रांत आणि सुजित कुमारला शिक्षा होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.